कोण आहे रे? मस्ती आली काय तुला? ए चिलाट हो बाजूला नाही चिंगरून टाकीन तुला. माझ्याच गावात दामू काका कशाला माझ्या वाटत जाताय? जर काय दाखवलं तर चड्डीवर लिहून पळून जाचाल. कळलं काय? ए मला ह्याचा बिहा दाखवतो काय? ह्याच्यातल्या गोळ्या काढून कचा 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 खाऊन टाकतो मी. आणि खाल्ल्या बी. आ. दामू काका निस्ती दाखवली तर वली झाली, काढून दाखवले तर चड्डी पिवळी होईल. कशाला सकाळ सकाळी डोकं खाताय? हो साईडला. कोणाचा गाबडा रे हे? अयो भाऊसाहेब, आपल्या गावातले नागरिक येतील. बर. कोणाला दाखला पाहिजे असेल रहिवासी, खनपट्टी पाणीपट्टी कुणाची तटली असेल तर दाखला देऊन टाका. कुणाला अडथळा आणू नका. आणि तुमच्या लक्षात असेलच, त्यांना थोडं समजून सांगा की ही राहिलं तर चालेल, पण भुजंगरावला मग चांगल्या पद्धतीने मदत करा मला. भुजंगराव, मागच्या 4-5 वर्षामध्ये आपलं तसं बघायला गेलं तर ग्रामपंचायतीची पाणीपट्टी म्हणा, कुठं काय म्हणा, तुम्ही तर सगळे मुडक्यावर उभा करून वसूल केली आहे. आता काय वसुली करणार आपण? अहो भाऊसाहेब, ती तुम्हाला माहिती आहे वसूल केलेली, त्यांना काय कळतंय? अहो आपण सांगाल तीच नियम असतो या गावाला. तुम्ही त्यांना सांगा त्या पद्धतीने. लय दिवस झाले खरं तुमच्याशी मला बोलायचंच होतं. एक विषय असा आहे की ते आपलं डेप्युटी आहे का, हां हां. डेप्युटी आबासाहेबाच्या जरा इकडं तिकडं लय जवळजवळ यायचं बघताय का? ही बी तुमचीच खेळी बी आहे. लय दिवस झाले बघतोय त्याला. आबासाहेबाबरोबरच फिरता येईल. भाऊसाहेब म्हणून तर तुम्ही भाऊसाहेब आहे आणि मी सरपंच आहे. आता बघा फक्त 5 मिनिटात कसे येतात जागेवरती. ते हा, मला नाही वाटत ते येतील म्हणून. कारण काय माहिती का, त्यांचं मन, ते तुमच्या डेप्युटीचं मन ते आबासाहेबाकडलं रमलंय बघा. बघा. नमस्कार सरपंच. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार नमस्कार. बसा. बसा घे. त्यांची तर चेअर फ्री आहे ना तिकडे. भाऊसाहेब, डेपुटीला ह्या खुर्चीवर बसल्यावर बुडाला आग लागते, म्हणून आता त्या खुर्चीची अपेक्षा आहे त्यांना. भुजंगराव, मी कधी खुर्चीसाठी राजकारण नाही केलं. मी जनतेच्या सेवेसाठी आणि जनतेसाठी केलेलं आहे. जनतेचं हित पाहणारा म्हणजे गावात एकच माणूस आहे, तो म्हणजे 1 नंबर आबा आहे. डेपुटी, आबानं गोळ्या कमी पाक जास्त चारलेला दिसतोय. त्याच आबानं पाठीमागं लाता घालून हाकलून दिलं होतं आणि मी तुम्हाला डेपुटी बनवलं. इसरला का काय? होय, ती माझी चूक होती. आता ती मी सुधारणार. नमस्कार भुजंगराव. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. नमस्कार चेअरमन. अहो चेअरमन, ही काय करताय? आता ती खुर्ची तुमची नाही,
तुम्ही इथं बसायचं. भुजंगराव, ही योग्य नाही. तुम्ही जे करताय ना सगळं चुकीचं आहे. अहो डेपुटी, चुकीच्या कामासाठीच हा भुजंगराव ह्या गावात प्रसिद्ध आहे आणि ह्या दोघांपेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे. भुजंगराव, डेप्युटी यायच्यामध्ये तर तुम्ही लयच चांगलं फोनाच्या गोष्टी सांगत होता. हां, आता काय एकदम काय झालं? राजकारण आहे भाऊसाहेब, तुम्ही फक्त बघत राहा पुढे काय काय घडतंय. बरं ठीक आहे भुजंगराव, येतो. घोडान मैदान काय लांब नाही. भुजंगराव, 5 वर्ष झालं डेपुटीनं आपल्या संगत चांगलं काम केलं. आता 5वं वर्ष संपत आल्यावर आबासाहेब साईड घ्यायला लागले ते. चेअरमन, एकदा का पोट भरलं आणि ढेकर दिली त्यानंतर त्या जेवण देणाराची किंमत त्यांच्या लक्षात येत नाही. जाऊ द्या, गेलं तर आपण जेवण वाढणारातला आहे. लय जण अजून येतील आपल्याकडे. ठीक आहे भुजंगराव, येतो. निघा निघा. नमस्कार सरपंच साहेब. या 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 बसा. उभं का? भाऊसाहेब, हं? 5 वर्षात मी पहिल्यांदाच महिला मंडळ ऑफिसला आले. त्या आज काहीतरी विशेष दिसतंय. विशेष? लय विशेष आहे. आम्ही 5 वर्ष लय सण केलंय पण आता नाही सण करणार. अहो जरा शांत व्हा. तुमचा काय प्रॉब्लेम असेल ते आजच्या सॉल्व्ह करू आपण. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो हा सरपंच तुमच्यासाठीच बसलेला आहे इथं. सांगा तुमचा असा काय प्रॉब्लेम आहे? होय ग, गावातल्या बायका किती बेकार बोलतात ना, म्हणतात त्या सरपंच लय पुढे, पण किती चांगले आहेत सरपंच साहेब. हो ना. चांगलं काम करणाऱ्याला बाहेरची माणसं असंच काहीतरी बोलतात. एकदा ह्या खुर्चीवर येऊन बसा म्हणजे तुम्हाला कळेल या खुर्ची किती उभं आहे. भुजंगराव, आता यांचं काय काम आहे ते तर त्यांना विचारा ना आधी. आता तुम्ही दोघे पण शांत राहायचं. तुम्हाला महिन्याला 5-5 हजार रुपये मिळतील आपल्या ग्रामपंचायतीकडे. तुम्ही फक्त बाहेर जे आत्ता बोलला ना तीच चर्चा करा आणि जेवढ्या महिला मंडळ आहेत तेवढ्या आपल्या बाजूने मतदान झालं पाहिजे. कळलं? खरंच का सरपंच साहेब? तुम्ही ग्रामपंचायतीकडनं आम्हाला 5-5 हजार रुपये देणार का? आणि काम तर काय आहे? तुमचा फक्त प्रचार करायचा. अहो, ते आपल्या कामात नक्की पहिल्यांदा. अगं थांब की, आपण काम दुसऱ्याचं घेऊन आली, आपल्या दोघीला 5-5 हजार मिळतात ना. अगं पण आपल्याला त्या माणसाने विश्वासाने पाठवलंय, आपण त्यांचा कसा विश्वासघात करायचा? बरं ठीक आहे, काम सांगा आणि लागा तयार आजच्यापासून. भुजंगराव, मला जरा हे चुकीचं वाटतंय. त्यांचं काय काम आहे काय नाही ते तर बघून घ्या. मी तर म्हणतो तुम्ही असं त्यांना ऑफर कशी काय द्यायला? भाऊसाहेब, तुम्ही फक्त कागदी घोडं नाचवा. की राजकारणाचा विषय ते माझा मी बघतो. सरपंच साहेब येतो आम्ही. कामाचं काय, रोजच काम आहे. मी सगळ्या आता गावात जाऊन सगळ्यांना ओरडून सांगते सरपंच साहेब लय चांगला आहेत म्हणून. अगं देव माणूस आहे ते, देव माणूस. या नारी शक्तीचा विजय असो. पण तुम्ही काम सांगितलं नाही. अहो ती काम नाही झालं तर चालतंय, पण आमचं काम झालंय आता. येतो आम्ही आता.
भुजंगराव तुमच्या डोक्याला माझं डोकं नाही लागत. नाही लागणार. रुद्र, आता ग्रामपंचायतचं इलेक्शन चालू होणार आहे, तर तू सुद्धा आहे ना आबांबरोबर नेहमी सक्रिय राहायचं. अहो पाटील, आबासाहेब आहेत, थोरले बंधू आहेत, अजून मला वाटत नाही माझी काय गरज पडेल. रुद्रा, हे जे इलेक्शन आहे ना, हे अस्तित्वाचं इलेक्शन आहे, आणि ते आबासाहेबांचं बी आणि गावासाठी बी. काय बोलताय पाटील, ह्यावेळेस आपली पार्टीला असं वाटत नाही तुम्हाला? हे बघ, त्या भुजंगरावनं तर बऱ्याच लोकांना आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करायला लागला. मला नाही वाटत की ह्यावेळेस आपली पार्टी. अरे बापरे, आता मला राजकारणात उतरायची वेळ आली वाटतं. अरे अरे नमस्कार पाटील साहेब. बसा, बसा. नमस्कार. नमस्ते. तुम्ही इथं आहे होय? राव, तुम्हाला मी गावात हुडकत होतो. बसलो होतो झाला रुद्रा बरोबर बोलत. बर बर. बसा, बस. बसा. डेपुटी, मग काय विशेष? काय सांगायचं रुद्र पाटील, त्या भुजंगरावनी त्यांच्या चांडाळ चौकडीत माझा लय अपमान मोठा केला त्यांनी. म्हणजे काय केलं त्यांनी तुम्हाला, आणि तुम्ही कशाला गेलता ग्रामपंचायत मध्ये? डेपुटी, काय केलंय भुजंगरावनं? त्यांना आताच बघतो, चला जायचं का? रुद्र, माझं थोडं काम पंचायतमध्ये काम होतं, तर माझ्या समोर त्या भुजंगरावनं चेअरमनला माझ्या खुर्चीवर बसवलं. मला लय वाईट वाटलं. डेपुटी, थांबा महिना 2 महिने. त्या भुजंगरावांना ना अशा अद्दल घडू ना कार्यक्रमच लावून टाकतो. का रुद्र, या गोष्टीचं मला वाईट बी वाटलं, पण चांगल्या माणसाला मी साथ देतोय ह्याचा मला अभिमान आहे. तरी सॉरी बर का, मी थोडासा तुम्हाला डिस्टर्ब केला, पण एक बोलायचं होतं. बोलू का नको? तुम्ही म्हणताल जावा तर जाते. अहो मधू मॅडम, काय अडचण आहे? काय बोलायचं असेल तर बोलायचं. रुद्र पण आहे तिथं, या बसा. मॅडम बोला, काय अडचण आहे तुमची? बिंदास बोला. मला व माझ्या महिला बचत गटाला तुमच्या मदतीची साथ हवी आहे, द्याचाल का? बोला मॅडम, तुम्हाला काय गरज आहे? सगळी मदत करू आपण. आमच्या सगळ्या महिला बचत गटाच्या महिलांसाठी ट्रिप काढायची, त्यासाठी गाडीची गरज होती, मिळेल का? एवढीच गरज? फक्त एवढीच? उद्याच घेऊन जावा. किती गाड्या पाहिजे? बया धन्यवाद बर का. जाते आता लगबगीनं आणि बायांना सांगते, बायानो तयारीला लागा, कोकण फिरायचंय, येऊ का? होय पाटील, एवढ्याशा गोष्टीला आपण त्यांच्या होय म्हणलो, केवढा आनंद झाला त्यांना. अहो ह्यालाच तर राजकारण म्हणतात. आता बघा ना, ही सर्वांना जाऊन सांगणार आणि तुमचा प्रचार होणार. पाटील, भुजंगरावने जे माझा आज अपमान पंचायतमध्ये केलाय का ना, ग्रामपंचायतमध्ये, त्याचा बदला आबासाहेबांना सरपंच करूनच घेणार. रुद्र, डेपुटी, आता आपण तयारीला लागलं पाहिजे. काय बी करून आबासाहेबांना ह्यावेळेस सरपंच करावंच लागणार आहे, आणि आबासाहेबांची निम्मी जबाबदारी आपण उचलायची. आपण आबासाहेबांचं नशीब की सगळे शिल्लेदार तुमच्यासारखे भेटलेत, आणि नक्कीच आपण या नागाच्या वाडीचं देवाची वाडी केल्याशिवाय शांत बसायचं नाही. चला आपण बदल घडवूया आणि आबासाहेबांना सरपंच करूया. भुजंगराव, खरंच माझ्यावर लय उपकार आहेत. अजून काहीच नाहीत. पुढं पुढं बघा, त्या गावाचं किती कल्याण करतो ती. आता तुम्हाला पाठवलंय जिल्ह्यावर, बाकीच आता पंचायत समितीवर एक जणाला पाठवू, आणि गावाचा कारभार माझा मी कसा हँडल करतो बघा. 2 वाघ बघितलं गावातनं फिरतील, तुमचं अजिबात लक्ष नाही. अहो त्यांनी लेकरा बाळा सुद्धा कधी विचार केला नाही. या भुजंगरावसाठी स्वतःचा जीव घाण ठेवलाय त्या दोघांनी. जीव हे अहो माझ्या स्वतःपेक्षा बी त्यांच्यावर माझा विश्वास जास्त आहे. पूर्ण गाव तीच हँडल करते तो, मी नुसता असा बसलेलो असतो.
भुजंगराव महिनाभर ह्या कोपीत कोंडून ठेवूनच मला सदस्य केलं तुम्ही. मधू, अगं तू अचानक अशी का कशी? भुजंगराव, तुम्ही मला कोरा चेक देतो म्हणला होता, कोरा च्या सुद्धा पाजला नाही, साधा एक दमडा सुद्धा दिला नाही. अगं मधू, तुला मी जर कोरा चेक देतो म्हणलो होतो, अगं अख्खं पुस्तक कोरा आहे, कोणाला सुद्धा सही करून दिला नाही चेक. भुजंगराव, तुम्ही अख्ख्या गावाला गंडवा, पण ह्या मधूला गंडवायचं नाही, समजलं का? समजलं का? मधू बाळा, जरा सबुरीने घे. शहाण्याला शब्दाचा आणि येड्याला टोमक्याचा मार असतो माझ्याकडे. लय येड्याचं स्वांग घेऊ नकस, नाहीतर हाही 2 पिल्ली वनवाशी करून टाकीन तुझी. आ? काल तर आणली होती की 2 म्या कुत्र्याची पिल्ली, आणि तुम्हाला कसं कळलं? आणि त्यांना वनवाशी करून तुम्हाला काय भेटायचंय? ए बुजगावने, अगं माझं 2 पैलवान गावात जासूस आहेत. तू कुत्र्याची पिल्ली आण नाही कोंबड्याची आण, बरोबर टायमाला खबर माझ्यापाशी येत असते. तीच तुला सांगितलं, जपून राहायचा. मधु भेली. भुजंगराव, येते मी, संभाजी माझी मी कुत्र्याची पिली. येऊ का? पूनम मॅडम नमस्कार. भुजंगराव, झेडपेचं तिकीट देणार म्हणून तुम्ही मला नादी लावला आणि बिनविरोध तुम्ही भाऊ मेंबरला निवडून आणला. का तुम्ही माझ्यावरती एवढा अन्याय केला? अहो मॅडम, तुम्ही आमच्या काळजातली माणसं, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. अहो इथून पुढे सगळं आमचं लक्ष तुमच्यावरच राहणार की. असं तुम्ही बोलून तर आतापर्यंत आम्हाला टोपे घातले. आता कसा विश्वास ठेवू आम्ही तुमच्यावर? अहो मॅडम, थोडं शिस्तीत घ्याय शिका. डोळ्यानं दिसलं तरी आंधळ्यावर राहावं लागतं. त्याला जर राजकारण म्हणते की भाऊ मेंबर कसं गपचूप राहून सदस्य झालं, तसं तुम्ही थोडं शांत राहावा. तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होणार, ही या भुजंगरावचा शब्द आहे तुम्हाला. पूनम, तू जरा शांत राहा. भुजंगराव म्हणते तेच खरंय. सदस्य झाले, तू फक्त आता शांत बस, तूच मेंबर होणार. तुला माहित नाही ते भुजंगराव आहे, ते कसं गपचिप फणा काढून ढसल ना, ते कोणालाच कळणार नाही. मॅडम, जर भुजंगरावनं ढसायचं ठरवलं असतं ना, तर ही दुनिया बघाय तुम्ही इथं उभा राहिला नसता. तर बोलताना जपून शब्द वापरायचा. जर तुम्ही शांत राहिला तर ग्रामपंचायतच्या सदस्यासाठी तुमचा विचार करू, आणि जर काय किरकिर कालवा करायला लागला तर आयुष्यात नव्हतो. निघा आता.